हॅलो 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 नमस्कार. अर्थमॅटिक प्रोग्रेशनच्या आपण एमसीक्यू बघणार आहे. एमसीक्यू बघण्यापूर्वी तुम्ही सर्व फॉर्म्युले तुमच्या लक्षात असेल. जर लक्षात नसेल तर पुन्हा त्याला वेळोवेळी वाचा, प्रॅक्टिस करा आणि लक्षात ठेवा. त्याशिवाय पर्याय नाही. जर फॉर्म्युले लक्षात असले की पटपट पटपट आन्सर काढता येतात आणि पटपट काढण्यासाठी तुम्हाला ते यूज करावं लागते. कोणची गोष्ट यूज मध्ये पाहिजे, यूज मध्ये पाहिजे. वापरात असेल तर पटकन चालतं, डोकं पण वापरात ठेवायचं, पटकन चालतं. यस, फॉर अर्थमॅटिक प्रोग्रेशन चालू करतोय. त्याच्यामधले फर्स्ट एमसीक्यू. यस, आणि ते रिपीट आहे, खूप वेळेस रिपीट झालेले आहे. तर चला सुरू करूया. फॉर गिवन एपी a is equal to 3.5 and d is equal to 0 then tn. म्हणजे tn म्हणजे nth टर्म किती असणार आहे मित्रांनो. जेव्हा a is equal to 3.5 फर्स्ट टर्म असते, दॅट इज अ t1 असतो आणि d इज अ कॉमन डिफरन्स असतो. जेव्हा डिफरन्सच 0 आहे, डिफरन्सच नाही, काहीच डिफरन्स नाही, काहीच डिफरन्स नाहीये, मग t2 पण काय असेल, डिफरन्स 0 म्हणल्यावर 3.5, T3 3.5. ऑल टर्म जेवढ्या पण टर्म असेल त्या काय असतील 3.5. मग 3.5 सगळ्याच टर्म आहे म्हणजे Tn पण काय 3.5. आपलं ऑप्शन नंबर बी 3.5. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. इथे फॉर्म्युला माहित पाहिजे तुम्हाला. व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट नॅचरल नंबर. नॅचरल नंबर काढण्यासाठी त्याचा फॉर्म्युला एक, तर n इंटू n प्लस 1 अपॉन 2, n इंटू n प्लस 1 अपॉन 2 हा फॉर्म्युला आहे त्याचा. मग त्याला एपी मध्ये आपण म्हणतो Sn, सम ऑफ nth टर्म. एपी मध्ये म्हणतो आपण त्याला Sn इज इक्वल टू n इंटू n प्लस 1 अपॉन 2. तर मग Sn काढण्यासाठी, Sn म्हणजे किती टर्म काढायचे आपल्याला 10th. मग S10 इज इक्वल टू n च्या जागी सर्व जेथे जेथे n आहे तिथे 10 पुट करायचंय. मग 10 इंटू 10 प्लस 1 11 अपॉन 2 इज इक्वल टू 10 into 11, that is a 110 upon 2 is equal to 55. Answer number A. Answer number A. Find the common difference of the following AP. आणि कॉमन डिफरन्स काढायचा असेल, तर आपल्याला A is equal to काय 4, that is a T1, आणि T2 is equal to काय 4, T3 is equal to 4. मग सर कॉमन डिफरन्स काढण्यासाठी आम्ही एक फॉर्म्युला यूज करत होतो, T2 मायनस T1, आणि T2 ची व्हॅल्यू काय आहे 4 आणि T1 ची 4 इज इक्वल टू 0. सर मग कॉमन डिफरन्स याचा किती येणार आहे, 0 येणार आहे. 0 येणार आहे म्हणजेच आपला ऑप्शन डी. सेम क्वेश्चन आहे थर्ड आणि फर्स्ट. सेम क्वेश्चन आहे थर्ड आणि फर्स्ट. 3 टाइम्स रिपीट झालेला आहे. एक क्वेश्चन आहे यामधला 3 टाइम्स रिपीट झालेला आहे. तो क्वेश्चन नंबर 5 आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे. सॉरी, क्वेश्चन नंबर 4 आहे. तो रिपीट झालेला आहे खूप वेळेस. आणि फॉर अन एपी इफ T7 is equal to 4 and D is equal to -4, then what is the value of A? A ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग T7 आहे, आपल्याला Tn माहित पाहिजे. Tn माहित झाला का T7 पुट करणार, मग n पुट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू सापडणार कारण A. मग आपण ती व्हॅल्यू D पण आहे आपल्याकडे. यस, मग आपल्याला ती व्हॅल्यू माहित होणार A ची. तर Tn इज इक्वल टू फॉर्म्युला आहे A प्लस n मायनस 1 D. व्हॉट इज Tn? Tn म्हणजेच T7. आपल्याला काय घ्यायचं आहे, n च्या जागी 7. जिथे जिथे n आहे तिथं काय घ्या मित्रांनो 7. घेतलंय का, यस घेतलंय. मग D ची व्हॅल्यू किती आहे -4 इज इक्वल टू A प्लस 6 इंटू -4 किती होतात मित्रांनो. A as it is
6 इंटू -4 -24. T7 ची व्हॅल्यू किती आहे 4. यस, ए ची व्हॅल्यू काढायची. ए लिहून घेतला, ही साईड आहे. 24 साईड चेंज करतील, मग किती होत जातील ते +24 +4 इज इक्वल टू 28. ऑप्शन नंबर डी. एक मार्कवरील डिस्क्रिप्टिव्ह आपण इथं बघणार आहोत. एक मार्कवरील डिस्क्रिप्टिव्ह यासाठी फर्स्ट एमसीक्यू जरी आले ना तर डिस्क्रिप्टिव्ह येतात. एकतर एमसीक्यू मध्ये येतील एपीचा एखादा प्रॉब्लेम, नाहीतर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये येतील 1 मार्कवरील. फर्स्ट क्वेश्चन मधला फर्स्ट मार्कचा क्वेश्चन येतो एपी मधला, आणि मे बी 99% एपी मधलाच येत असतो. तर हा डिस्क्रिप्टिव्ह आहे. हा क्वेश्चन 2 क्वेश्चन सर तुम्ही फक्त व्हॅल्यू चेंज केली, -4 च्या जागी 2 ठेवले. का असं? मार्च 2025 TN इज इक्वल टू 3n - 4 and TN इज इक्वल टू 3n - 2. फक्त व्हॅल्यू चेंज केली आणि काळच -4 -2 एकाच वर्षामध्ये फक्त व्हॅल्यू चेंज करून टाकून देते. त्यामुळं PIQ सॉल्व्ह करायला विसरायचं नाही. मार्क्स भरपूर भेटते. मार्क्स म्हणजे पोत्याने सुद्धा भेटू शकते. तर चला, फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स TN. काहीच नाही करायचंय सर, आलंय लक्षात. n च्या जागी फक्त फर्स्ट टाइम म्हणून n च्या जागी फक्त 1 पुट करणार. 3 into 1 - 4 is equal to 3 into 1 3 - 4 is equal to -1. फर्स्ट टर्म काय भेटली? -1. आता फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स TN. काहीच नाही सर, पुन्हा T1 पुट करायचं. 3 into 1 - 2 is equal to 3 into 1 3 - 2 that is equal to 1. सर इतके सोपे येतात? हो, सोपेच येतात, पण केव्हा वाटतात? अभ्यास केल्यानंतर. अभ्यास नाही केला तर सोपं वाटेल का? नाही. मग अभ्यास करा मित्रांनो, आणि सोबत या, ट्यून राहा कन्सेप्ट स्क्वेअर मॅथमॅटिक्स या चॅनलला. आवडला तर शेअर देखील करा, लाईक देखील करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द सेकंड अँड थर्ड टर्म. सर थोडं अवघड वाटतंय. सेकंड अँड थर्ड टर्म ऑफ द अनएपी whose first term is -2 and common difference is -2. दोन्ही पण -2 आहे. मग याला पण सॉल्व्ह करायचंय, स्टेप बाय स्टेप आन्सर काढायचंय. मग सर a is equal to -2 and d is equal to -2. सर आम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. फर्स्ट टर्म जर असेल ना तर तिला T1 म्हणतो आपण. यस, a is equal to T1. यस, and T1 plus T2 कशी काढणार? T2 is equal to T1 plus D. T1 plus D. What is the T1? T1 is -1 plus DA, T -2 is equal to plus into minus, हे -2 आणि हे -2 किती होतात? -4. आता सर आपल्याला T3 काढायची आहे. T3 काढायची आहे. तर T3 means T2 plus D. T2 plus D, that is a T3. What is a T2? T2 is a -4. D is a plus -2 is equal to -4 plus into -2 is equal to -6. The first term and second term of the unAP is, second term and third term of the unAP is -4 and -2. असेच लॉंग व्हिडिओ काढत नाही मित्रांनो, आपण एकदम स्मॉल व्हिडिओ काढतोय, कारण तुम्ही बघत नाहीये, स्किप करताय. त्यामुळे आपण एकदम शॉर्ट व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुमचं कॉन्सन्ट्रेशन टिकून राहील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट देखील करा. तुमच्यासाठी एखादा पॉइंट समजला नसेल, क्लासमध्ये समजला नसेल, नक्की माझ्या चॅनलवरती टाकेल मी तुमच्यासाठी. त्यामुळे आणि मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा कन्सेप्ट स्क्वेअर मॅथ वर यायचं, आणि आपण असेच व्हिडिओ
फास्ट गतीने टाकत राहू. त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं आवश्यक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद.